खुशी के ऐसे वो खुशी के खुशी के आज गिरा पकड़ नको रडू काही कमी राहिलं का बर्थडे मध्ये तर माझ्यामुळे ना सायली आज भरपूर रडली आणि आज मी खूप एक्सायटेड होती कारण आज सासरकडून कोणीतरी येणार आहे. कोण ओळखा. हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. सगळ्यात पहिले थँक्यू सो मच जे कोणी माझे व्हिडिओ येण्याची वाट बघतात त्यांच्यासाठी. तर इथं थोबाळाला कलर वगैरे लावून घेतलेला आहे कारण एक प्रमोशन व्हिडिओ शूट करायचा होता आणि स्क्रिप्ट रंग लावून अशी होती. संडास बाथरूम घासून घेतलं कारण आपली घाण आपल्याला स्वच्छ करायची, कोणी करणार नाही. आणि टरबूज ना स्वराजला खूप आवडतं. मग स्वराज उठला, त्याचा ब्रश वगैरे झाला, तो बोलला. आणि तसं पण स्वराज ना चहा घेत नाही, तो डायरेक्टली फ्रूट्स खातो. मग तो बोलला मम्मा मला टरबूज पाहिजे. रात्रीच बोलला होता, मग त्याला बोलली होती की सकाळी उठल्याबरोबर देते बाळा. मग तो ब्रशच करत होता तर मला त्याने ऑर्डर सोडली, मम्मा तू बोलली होती ना मला टरबूज द्यायचं. तर म्हटलं हो बाळा तू ब्रश कर, तोपर्यंत मी टरबूज कापते. आणि स्वराला आणि स्वराजला दोघांना आधी नाश्ता म्हटलं देऊन देते टरबूजचा, आणि म्हणजे त्यांचं हे होऊन जाते. तर मी सगळ्यात पहिले संडास बाथरूम साफ केली होती, त्याच्यामुळे मी आंघोळ करून घेतली. बाकीचा राडा तसाच पडलेला आहे. आणि आज एक खास व्यक्ती पण घरी येणार होता, त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड होती कारण तो व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचाही आहे. आणि विशेष म्हणजे मी पुण्यात आली तशी त्या व्यक्तीने मला खूप मदत केलेली आहे. त्या व्यक्तीला काय नाव देऊ तेच मला माहिती नाही, परंतु ती माझ्यासाठी भरपूर करते. ती व्यक्ती तुम्हाला दिसलीच असणार आहे आता समोर, ती म्हणजे सायली. तर सायली ना आज ना माझ्याजवळ भरपूर अशी रडली आणि त्या रडण्याचं कारण पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काही लोकांनी मला धोका दिलेला आहे, मैत्रीत म्हणा, कारण काही लोकांना मी बहीण मानलं होतं. आणि आजपर्यंत ना मी प्रत्येकाला म्हणजे चांगलाच सल्ला दिलेला आहे, चुकीचा सल्ला मी कोणालाच दिलेला नाही आहे. परंतु कसं असते, एखाद्या व्यक्तीच्या मनाविरुद्धात आपण वागलो किंवा त्याच्या चुकीच्या कामात साथ दिली नाही तर ते व्यक्ती आपली बदनामी करतात. आणि तसाच अनुभव माझ्या आयुष्यात आलेला होता. हां जाऊ दे, याच्यातली क्लिप टाकू दे. हॅपी बर्थडे टू यू. चला या फ्रेंड्स, आज सायलीचा बर्थडे आहे तर आम्ही केक कट करत आहोत. तुम्ही पण केक कट करायला या. सगळं सरप्राईज सांगून आम्ही केक कट करत आहोत. बस गप्प चल काप. अगं थांब, औक्षवंत करू दे. बस इथं त्याच्यामुळे मैत्रीच्या बाबतीत माझ्या आयुष्यात खूप वाईट अनुभव आहे. तर मी ठरवलेलं होतं की मी पुण्यात आल्यानंतर कोणत्याही व्यक्तीसोबत मैत्री करणार नाही. परंतु जशी मी इथं आली तर सायलीने मला खूप मदत केली. म्हणजे माझ्या रूमवर जी मुलगी होती ती काही कारणास्तव परत गेली होती गावी. मग त्याच्यानंतर तेव्हा माझा नवरा पण माझ्यासोबत नव्हता, आई जाणं येणं करत होती. त्याच्यामुळे मला भरपूर प्रॉब्लेम फेस करावं लागले होते त्या कंडिशनमध्ये. एक तर मला पुण्यातलं काहीच माहिती नव्हतं कारण ती मुलगी होती तीच सर्व करत होती. परंतु थोडासा इश्यू झाला, तिच्या घरचं एक जण एक्सपायर झाल्यामुळे अर्जंटली तिला गावी परत जावं लागलं आणि ती आता गावावरून करते सर्व शिक्षण वगैरे. येते ती पण अधूनमधून माझ्या इथे, परंतु मी तिला कॅमेऱ्यात घेत नाही. तर मग मी एकटी पडली होती, मला सुचत नव्हतं काय करू काय नाही. तेव्हा सायलीने आणि सायलीच्या मिस्टरने खरंच मला खूप सपोर्ट केला. तर त्यांनी मला गाडी घेण्यासाठी माझ्यासोबत आले. त्याच्यानंतर म्हणजे मेन म्हणजे की स्वराच्या शाळेसाठी तिने मला भरपूर मदत केली. म्हणजे शाळेत जाणे येणे, जेव्हा मला माझ्याजवळ गाडी नव्हती तर तिने मला गाडीवर जाणे येणं म्हणजे खूप साथ दिली. आणि मला सर्वजण म्हणत होते की बाबा सायलीपासून अलर्ट राहा, कारण आतापर्यंत तुला फक्त मैत्रीत धोकाच भेटलेला आहे. परंतु जेव्हा मी सायलीला जाणून घेतलं ना, सायलीच्या आयुष्यात पण खूप दुःख आहे, परंतु ती चेहऱ्यावर कधी दाखवत नाही. आणि तिने मला राखी पण बांधलेली होती आणि मी तिला प्रॉमिस केलेलं होतं की तुझ्यासाठी माझ्याच्याने जे काही करणं होणार ते मी करणार, परंतु माझ्याकडून मी तुला कोलॅबरेशन देणार किंवा मी तुझे प्रत्येक व्हिडिओ कोलॅब करणार किंवा हे करणार, ही माझ्यासोबत अपेक्षा नको ठेवू, तरच आपलं नातं टिकणार आणि समोर जाणार. परंतु तू एखादी अपेक्षा ठेवून माझ्यासोबत वागणार तर ते नातं फक्त मतलबी राहणार. परंतु तिला पण एका चांगल्या बहिणीची गरज होती, म्हणजे माझ्या रूपात ती तिची मोठी बहीण शोधते आणि तिच्या रूपात मी माझी लहान बहीण शोधते. आणि खूप ती मला सपोर्टिव्ह आहे. प्रत्येक शूट करायचा हट्ट तिचाच असतो. गुढीपाडवा आला शूट कर, शिवजयंती आली शूट कर, देवी आली शूट कर, गणपती आला शूट कर, म्हणजे तिचीच खूप इच्छा असते की मी शूट केला पाहिजे. चला अशा पद्धतीने मॅडम जात आहेत हां कामावरती आता. चला असा बर्थडे साजरा केलेला आहे.
आजकाल मेकअपचा भाव किती आहे तुम्हाला माहिती आहे, पण ती माझ्यासाठी गेल्या 1 वर्षापासून करत आहे. तर माझं पण काहीतरी कर्तव्य होतं. तर मी मस्तपैकी तिला बोलावून घेतलेलं होतं आणि खूप छान असा तिच्यासाठी एक केक बोलावलेला होता. तो केक कट केला. तिच्यासाठी मी खूप छान एक ड्रेस आणला होता. तो ड्रेस तिला दिला होता आणि संध्याकाळसाठी पण सरप्राईज गिफ्ट एक पार्टी तिच्यासाठी ठेवलेली होती. तर आता ही जी पिलो आहेत ना, हे सोफ्यावर ठेवायचे आहेत. पण आपला काही एवढा मोठा सोफा नाही आहे. मला प्रमोशन करायचं होतं म्हणून आणि एक प्रमोशन व्हिडिओ पण शूट करायचा होता आणि त्याच्यात असं दाखवायचं होतं की सासऱ्याहून म्हणजे सासू सासरे नणद कोणीतरी येत आहे आणि त्यांच्या येण्यासाठी तुम्ही तयारी करत आहे आणि तुम्हाला गरमी होत आहे आणि गरमी होत असतानाच मला असं बोलायचं आहे की बाबा सासरकडच्यांना आताच यायचं होतं का आणि या साडीमध्ये मला सुधरत नाही, तर चला मी आता कॉटनचा ड्रेस वेअर करते आणि कॉटनच्या ड्रेसवरच मला मेकअप करून दाखवायचा होता. तर अशी ती थीम होती. त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ पण शूट करायचा होता आणि मी खूप एक्सायटेड होते. माझ्या बापजींनी मला ना कोणं सरप्राईज दिलं ना मी कोणाला सरप्राईज दिलं. त्याच्यामुळं माझ्याच्यानं जास्त वेळ ती खबर टिकलीच नाही की माझ्याकडून सायलीला संध्याकाळी एका कॅफेवर सरप्राईज पार्टी आहे म्हणून. मी पचकलीच तिच्याजवळ. तरी पण तिला मी बोलली होती की तू असं दाखव की तुला माहीतच नाही की तुझ्या बड्डेचीच पार्टी आहे. आणि एवढाच नाही, शूट करून ना म्हणजे मला ते क्रीमा वगैरे लावून ना बाजारातही जायचं होतं आणि बाजारातही हे दाखवायचं होतं की मी एवढ्या वेळ उन्हात राहिली तरीसुद्धा माझा मेकअप हललेला नाही आहे. आणि हे जे फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट आहे ना, हे खरंच खूप चांगले आहे. म्हणजे आम्ही प्रमोशन करतो म्हणून नाही, खरंच चांगले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल ना तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे. तर थीम अशी होती की मग मेकअप कॉटनच्या ड्रेसमध्ये किती छान वाटते आपल्याला. मग कॉटनच्या ड्रेसमध्ये बाहेरही गेल्यावर आपल्याला कम्फर्टेबल वाटते. तसंच हा मेकअपसुद्धा वॉटरप्रूफ आहे. म्हणजे हा मेकअप लावल्यानंतर घाम येत नाही आणि खरंच मला घाम येत नव्हता. आणि त्याच्यानंतर खाऊन पिऊन दाखवायचं आहे की आम्ही एवढं खाल्लं तरी पण आमचा मेकअप गेलेला नाही आहे. तो शूट केला, घरी गेली, एक व्हिडिओ एडिट केला, एक मिनी ब्लॉग एडिट केला, पोस्ट केला आणि त्याच्यानंतर सायलीला फोन केला. सायलीला बोलली तो ड्रेस घालून इथं आहे, आपल्याला एका ठिकाणी कोलॅबरेशनसाठी जायचं आहे. आणि कोलॅबरेशनसाठी खोटं बोलून तिला मी घेऊन आली. डायरेक्ट एका ठिकाणी मी कॅफे बुक केलेला होता. म्हणजे 1100 रुपयातच कॅफे बुक केला होता सरप्राईज पार्टी म्हणून. आणि कसं तरी तिथं तिला घेऊन गेली. तिच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि तिच्यासाठी हे नवीन होतं, खास होतं. आणि एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण अशी सरप्राईज पार्टी देतो ना, त्याचे रिॲक्शन खूप वेगळे असतात. अक्षरशः त्याला रडावंसं वाटते. आणि हा रडू कधी येते माहिती आहे का? जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्यासाठी काहीच करत नाही आणि एक अनोळखी व्यक्ती येऊन आपल्यासाठी खूप काही करून जातो ना, तेव्हा हे अश्रू येतात. आणि तेच अश्रू सायलीच्या डोळ्यात आले होते. तर हे सर्व पाहून तिला एक आश्चर्याचा धक्का बसला होता की बाबा मोहिनीताईने कसं काय एवढं केलं. मी एकच माझ्या आयुष्यात नियम ठेवलेला आहे, जो माझ्यासाठी 1 रुपया खर्च करणार ना, मी त्याच्यासाठी 100 काय 1000 रुपये खर्च करायची तयारी ठेवते. फक्त मला दगा नाही द्यायचा, बस एवढीच माझी एक अपेक्षा असते. मला का दगा दिला तर मग माझं डोक्यात जातं. मग सायलीला मी अशी सरप्राईज पार्टी दिली होती. या सरप्राईज पार्टी तुम्हाला कशी वाटली आणि तिचा ड्रेस कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मग सरप्राईज पार्टी तिला एंट्री करायला लावली. केकची ऑर्डर पण दिलेली होती. मस्तपैकी तिच्या 2 मुली, माझे 2 मुलं आणि एक स्वाती जे तिच्या पार्टनर आहे. आम्ही 5-6 जणं मिळूनच इथं मस्तपैकी बड्डे पार्टी केली होती. कारण तिच्या मुलींना पण मी खोटं बोलून घेऊन आली. आधी बापा सरप्राईज पार्टी देणं सोपी नाही हे आज मला कळालं. खूप त्याचे झंझट आहे. आणि बघा किती छान डेकोरेशन वगैरे होतं. आणि त्याच्यानंतर आम्हाला करायचा होता डान्स. तिची इच्छा होती की एक डान्स करायचा. मला तर करायचाच होता, काही प्रॉब्लेमच नाही. ती म्हणे चला म्हणे आपण एक डान्स करू. तर तिने तो डान्स लावला होता, यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना. तर ते गाणं सुरू असतानाच अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. खुशी के आंसू है वो, खुशी के. खुशी के आज गिरा पकड. नको रडू. काही कमी राहिलं का बर्थडे मध्ये? हा मग सवय नाही ना एवढी. का कशाची सवय नाही? मेरे काम में जो कशाची सवय नाही का? मेरे खाते में ट्रेंडिंग तर आधी तर मला असं वाटलं की बड्डे पार्टीमध्ये काहीतरी कमतरता राहिली किंवा काहीतरी हिला आवडलं नाही.
परंतु तिने सांगितलं की एवढ्या सगळ्याची मला सवय नाही आणि तिचे अश्रू हे रिअल होते असं कधी कधी जेव्हा आपल्याला अपेक्षा नसते आणि तो व्यक्ती आपल्याकडे अपेक्षा पलीकडे करून गेला की असे अश्रू अनावर होतात. मग तिला थोडंसं समजावलं आणि ती बोलली की मला तू कधीच सोडून जाऊ नको. तर मी तिला हे पण सांगितलं मी तुला आयुष्यात कधीच सोडणार नाही, परंतु वाकड्या तिकड्या मार्गाने जायचं नाही. तुला जर मी सांगितलं की ही गोष्ट चुकीची आहे तर ती गोष्ट करू नको. बाकी मी तुझ्यासाठी नेहमी अवेलेबल आहे आणि तुझ्यासोबत आहे. तुझं प्रोफेशन वेगळं आहे, माझं प्रोफेशन वेगळं आहे. आपल्या दोघीचं प्रोफेशन कधीच एकत्र येऊ नको देऊ. आणि तिला काही अटी आणि नियम सांगितले जे मी आता इथं व्हिडिओमध्ये सांगू नाही देणार. तर त्याच्यानंतर तिला समजावलं आणि खूप एन्जॉय केला. 2 तासासाठी 1100 रुपयात बुक केला होता. आणि खरंच पुण्यात खूप बड्डे वगैरे साजरे आपण करू शकते सरप्राईज पार्टी वगैरे देऊन. आणि त्याच्यानंतर जे फोडायचं आलं होतं ना ते तर तिच्याच्यानं फुटलंच नव्हतं. तर ते फोडायचा एक प्रयास आमचा चालू होता की स्प्रे वगैरे टाकायचा आणि ते फोडायचं. आम्ही भरपूर प्रयत्न केला पण ते आमच्याच्याने फुटतच नव्हतं. काय झालं कळत नव्हतं. हे आपल्याला फोडता येत नाही. हे आणत नका जातो असं. आणि माझ्या नवऱ्याची एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगते. मी सायलीचा वाढदिवस होता त्या दिवशी नवऱ्याला एक फोन पण केला नाही. फक्त एकदाच सांगितलं सायलीचा आज बर्थडे आहे, आज पूर्ण दिवस मी सायलीसोबत राहणार आहे. त्याच्यामुळे मी ठरवलेलंच होतं त्या दिवशी. म्हणजे मी माझं जास्त काम पण केलं नव्हतं, फक्त एकच व्हिडिओ शूट केला होता की आजचा दिवस फक्त माझ्या मैत्रिणीला द्यायचा जसा ती तिचा दिवस मला देते. तर त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि संध्याकाळी तिच्या फॅमिली मेंबरनी पण तिचा बड्डे सेलिब्रेट करायचा ठरवला होता. तर तिथं पण तिला मलाच घेऊन जायचं होतं. त्या डेटवर पण खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, तुम्ही बघू शकता. खूप छान. आणि हे आहे नांदेड सिटी. आणि बघा किती सुंदर दिसत होती नांदेड सिटी. बापरे, खूपच सुंदर दिसत होती आणि खूप छान डेकोरेशन केलेला होता. आणि त्याच्यानंतर तिथं पण मस्तपैकी केक कट वगैरे करण्यात आला तिचा. आणि म्हणजे आज तिला म्हणजे ती सांगत होती की आज आयुष्यात माझी 1 नाही 2 नाही तर संध्याकाळपर्यंत 5 केक कट झाले. आणि ते बघून तिला भरपूर असा आनंद झाला होता. आणि प्रत्येकाच्या म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी असा आनंद होणे खूप बरं वाटते. तर त्याच्यानंतर इथं बड्डे वगैरे सेलिब्रेट झालेला आहे. तिला तिच्या फॅमिलीने खूप छान असे गिफ्ट पण दिले. म्हणजे तिला जे आवश्यक आहे ते रिंग लाईट वगैरे माईक वगैरे सर्व. आणि ती बघून ती भरपूर अशी आनंदी झाली, खुश झाली. आणि थँक्यू सो मच मला पण बोलू लागली. कारण हे सरप्राईज गिफ्ट आम्ही सगळ्यांनी ठरवून तिच्यासाठी केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग जेवण यायला थोडासा वेळ होता म्हणून इथं डान्स क्लब पण होता आणि बिअर शॉपी पण होती. आम्ही बिअर वगैरे काही घेतली नाही बाबा, फक्त तिथं डान्स वगैरे करायला नेलं मुलांना. तर तिची मुलगी आणि माझा मुलगा स्वराज हे सर्वांनी तिथं डान्स केला. आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त स्वराज खूप डान्स करतो बरं का. त्याला डान्स क्लास लावायचा माझा विचार आहे, पण बघू. अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं पाहिजे आणि हा माझा फर्स्ट मोठी वस्तू. अभ्यासाकडे जर दुर्लक्ष केलं की मी तो क्लास बंद करून टाकत असतो. त्यांना माझं आधीच असते की मी तुम्हाला क्लास लावतो. ही आमची लाडूबाई बघा काय मस्त व्हिडिओ काढत होती. त्याच्यानंतर मग मस्तपैकी जेवण आलेलं होतं. हे काय होतं काय माहिती, पण जेवण एक नंबर माहोल होतं. खूप आवडलं. आणि सूप पण खूप छान होतं. आणि खूप छान वाटतं जेव्हा एखादा दिवस आपण आपल्या मैत्रीसाठी घालवतो तेव्हा. आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खरंच खूप आनंद होतो. मी देवाला एकच प्रार्थना करते स्वामींना की मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची ताकद द्या. आणि मी जर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणू शकत आहे तर याचं कारण फक्त माझे स्वामी आहेत की त्यांनी मला एवढं स्ट्रॉंग बनवलं पैशांनी अदल्यानी सगळ्या गोष्टींनी की मी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करू शकते. त्याच्यानंतर घरी आली, मेकअप रिमूव्ह केला, नवऱ्याचा फोनवर बोलली भरपूर. कारण सकाळपासून त्यांनी आज मला भरपूर प्रायव्हसी दिली होती की अजिबात मला कॉल केला नाही आणि मला डिस्टर्ब केलं नाही. हाच पुरावा आहे आमच्या नात्याच्या विश्वासाचा की आम्ही कधीही एकमेकांवर डाऊट घेत नाही. तो कुठं आहे, मी कुठं आहे, आणि आम्ही भांडण करत बसत नाहीत. असा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.